यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी पालिकेनं पावलं उचलली. पालिकेकडून 1 एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर SMS द्वारे देयकं आणि ऑनलाईन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. पण ही लिंकच उघडत नसल्यानं अनेकांना कर भरता आला नाही. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचं चित्र समोर आलं. ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. गेल्या म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं ठरवून दिलेल्या 915 कोटींच्या उद्दिष्टांपैकी 878 कोटी रुपयांचा कर वसूल केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 68 कोटी 37 लाखांचा अधिक महसूल पालिकेला प्राप्त झाला. सुमारे 87.37% कर हा डिजिटल आणि इतर आधुनिक माध्यमातून भरला गेल्यानं ठाणेकरांनी ऑनलाईन भरणा पद्धतीला स्पष्टपणे पसंती दिली. मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून विविध उपाययोजना होत आहेत. त्याचप्रमाणे यंदाही 1 एप्रिल रोजी पहाटे संगणकीय देयकं तयार करून करदात्यांना याच दिवशी पहाटे SMS द्वारे ही देयकं मिळतील अशी व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा पालिकेनं अर्थसंकल्पात केली होती. अभिजित बांगर यांच्याकडे आयुक्तपद असताना त्यांनी ही व्यवस्था उभी केली होती. या माध्यमातून पहिल्याच दिवशी काही कोटी रुपये जमा झाल्याचा डंकाही पालिकेनं पिटला. हीच व्यवस्था यंदाही पूर्ववत ठेवण्याचा जुनाच संकल्प यंदाच्या अर्थसंकल्पात नव्यानं सोडण्यात आला होता. यंदा मालमत्ता कराच्या वसुलीसाठी व्हॉट्सॲप चॅटबोट कर प्रणालीचा अवलंब केला जाईल. त्यामुळे 2 टप्प्यात कराचं देयकं भरणं शक्य होणार असून करदात्यांना कराचं देयकं आणि पावती मिळणं शक्य होणार आहे. तसंच बिलिंगची संकल्पना यंदा अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल अशीही घोषणा करण्यात आली होती. यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या सहामाहीप्रमाणे दुसऱ्या सहामाहीचा कर भरणाऱ्या करदात्यांना सवलत सूट असणार आहे, असं पालिकेनं जाहीर केलं होतं. ही सवलत मिळवण्यासाठी अनेक नागरिक पहिल्याच दिवशी कर भरतात. पालिकेकडून 1 एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर SMS द्वारे देयकं आणि ऑनलाईन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. पण ही लिंकच उघडत नसल्यानं अनेकांना कर भरता आला नाही. अशा तक्रारी पुढे आल्या आहेत. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचं चित्र समोर आलंय.